नमस्कार, मी उमेश कुमावत आणि न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत आहे। लोकसभेच्या निवडणुकांच्या अगोदर आणि निकाल आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जास्त जर चर्चा झाली ती प्रकाश आंबेडकरांच्या सोशल इंजिनिअरिंगची वंचित बहुजन आघाडीची। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस निवडणुका होणार होत्या त्याच्या अगोदर ज्या सभा होत होत्या त्या सर्व सभांमध्ये प्रचंड गर्दी त्यांच्या सभांना होत होती आणि सर्व म्हणत होते की ही जी गर्दी आहे ही मतांमध्ये परिवर्तित होईल का। निकाल लागला आणि सर्वांना कळालं की एका शक्तीचा महाराष्ट्रात उदय झालेला आहे आणि ती आहे वंचित बहुजन आघाडी। यात सर्वात महत्त्वाचं असं की ज्यावेळेस उत्तर प्रदेशमध्ये बसपा वाढत होती त्यावेळेस तिथे काँग्रेस संपत गेली आणि नंतर काँग्रेस तिथे संपून गेली आणि मायावती एकेकाळी मुख्यमंत्री सुद्धा झाल्या। तसंच काहीसं महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीमुळे होतंय काय, अनेक प्रश्न आहेत। विधानसभेत वंचित काय करणार आहे, त्यानंतर ईव्हीएमवर त्यांनी खूप मोठं एक प्रश्नचिन्ह उभं केलंय। काल त्यांनी एक मोठी पत्रकार परिषद घेतली आणि किती डिफरन्स आहे तेही त्यांनी सांगितलंय। आणि या सर्वांवर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत वंचितचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर। बाळासाहेब, आपलं न्यूज 18 मध्ये स्वागत आहे। सर्वात पहिला प्रश्न मी विचारतो की ज्यावेळेस तुम्ही इथे आला होतात, अगोदरही आला होतात, त्यावेळेस खूप गर्दी होत होती। आम्ही म्हटलं होतं त्यावेळेस तुम्हाला की ही गर्दी मतांमध्ये परिवर्तित होईल का। आता जेव्हा निकाल आला त्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? सर्वच गर्दी त्या EVM मध्ये दाखविण्यात आलेली नाही। मी मुद्दामून हा शब्द वापरतोय की दाखविण्यात आलेली नाही। याचं कारण की मी काल 48 मतदारसंघातली माहिती दिली। 22 मतदारसंघामध्ये अधिक मतं निघालेली आहेत, म्हणजे जेवढं मतदान झालं ते आणि काउंटेड मतदान झालं याच्यामधलं 22 मतदारसंघामधली अधिक माहिती आलेली आहे आणि 26 मतदारसंघामध्ये पोल वोट्स आणि काउंटेड वोट्स असं जर आपण धरलं तर त्याच्यातली कमी आलेली आहे। इलेक्शन कमिशन असं म्हणते की आमची EVM हे अनटॅम्परेबल आहे सुप्रीम कोर्टाच्या एका ॲफिडेव्हिटच्या माध्यमातून। आता हे जर अनटॅम्परेबल असेल तर मग अधिक वोट कशी निघाली आणि कमी वोट कशी निघाली याचं इलेक्शन कमिशननी एक्सप्लेन देणं गरजेचं आहे। आणि म्हणून मी म्हणालो की आमची सभेला असणारी सगळी गर्दी त्या EVM मधनं दिसत नाही। पण आता जी मतं आलीत म्हणजे जी ताकद म्हणून तसं बघितलं तर 8 ठिकाणी जे आहेत ते काँग्रेसच्या उमेदवारांना वंचितच्या उमेदवारांना पाडलं। एकूण किती ताकद, म्हणजे पहिलाच प्रयोग होता हा सोशल इंजिनिअरिंगचा, ते काय आहे ते नेमकं आपण एकदा बघूया, त्यानंतर यावर डिस्कशन करूया। पहिल्याच निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांचा वंचित फॅक्टर भलताच यशस्वी ठरलाय। लोकसभा निवडणुकीत वंचितच्या 13 उमेदवारांनी तब्बल लाखाच्या वर मतं घेत आघाडीच्या 8 उमेदवारांना पाडलंय। वंचितच्या एकूण मतांची बेरीज तब्बल 41 लाखांच्या वर जातीये, म्हणजेच ही मतं काँग्रेसच्या निम्मी आहे। एक नजर टाकूया वंचितच्या लोकसभेतील कामगिरीवर। 2 विधानसभा मतदारसंघात वंचित 1 नंबरवर आहे। 7 विधानसभा मतदारसंघात वंचितनं दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली आहेत। 40 पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघात वंचितला 3 नंबरची मतं मिळाली आहेत, तर 50 पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघात वंचित फॅक्टर प्रभावी ठरलाय। आता आपण वंचितला नेमकी किती मतं मिळाली आहेत तेही पाहूया। वंचितला मिळालेली एकूण मतं आहेत 41,14,115। वंचितच्या मतांची एकूण टक्केवारी आहे 7.97%। 13 लोकसभा मतदारसंघात वंचितला 1 लाखांपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत। 8 लोकसभा मतदारसंघात वंचितनं आघाडीचे उमेदवार पाडलेत। आता आपण वंचितनं कुठल्या दिग्गजाला पाडलंय तेही बघूया। नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सोलापुरात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शेतकरी नेते राजू शेट्टी, चंद्रपूरमध्ये केंद्रीय मंत्री हंसराज अहिर। वंचितनं एवढी कमाल केली म्हटल्यावर त्यांची आणि काँग्रेसची तुलना करणं हे ओघानं आलंच। काँग्रेसला राज्यात 87 लाख तर वंचितला 41 लाख मतं मिळाली। राष्ट्रवादीला 83 लाख मतं मिळाली आहेत। काँग्रेसला 16.2%, वंचितला 7.97%, राष्ट्रवादी काँग्रेसला 15% मतं मिळाली। काँग्रेसचा फक्त 1 खासदार निवडून आलाय। वंचित MIM आघाडीलाही
एक खासदार मिळालाय. तर अशा पद्धतीने वंचितनं एकाच निवडणुकीत राज्याच्या राजकारणात आपली स्वतःची अशी स्पेस निर्माण केली आहे. पाहुयात विधानसभेला नेमकं काय होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पहिल्या याच्यातच एवढी मतं मिळाली आणि तरी तुम्ही म्हणता ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे. ईव्हीएमचा घोटाळा मी कागदोपत्री दाखवलेला आहे. ती आकडेवारी माझी नाही आहे. बोर्ड मी काही ठिकाणी स्क्रीनशॉट्सही दिलेले आहेत. म्हणजे इलेक्शन कमिशनचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, चीफ इलेक्टोरल महाराष्ट्र, त्यांच्या वेबसाईटचे स्क्रीनशॉट आणि इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटचे असणारे स्क्रीनशॉट्स, त्याच्यावरनं आम्ही घेतलेले आकडेवारी आहेत. आणि त्या आकडेवारी असणारे ही बोलतोय. मी महाराष्ट्राचे दिले तेवढे हे आकडेवारी, पण माझ्याकडे एकंदरीत 300 मतदारसंघांचा कन्सॉलिडेटेड डेटा आहे. काही मतदारसंघात फरक लाखाचा पण आहे. आणि म्हणून मीच स्वतःला असताना चिमटा घेत हे पुन्हा पुन्हा चेक केलं पाहिजे आपण. ते महाराष्ट्रातले मतदारसंघ आहेत? नाही, महाराष्ट्रातले ते बाहेरचे आहेत. हां. त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा चिमटा घेऊन हे खरं आहे का, हे खरं आहे का, एवढं कधी होऊ शकत नाही. आणि म्हणून मी एकटा नाही, ते एक 7-8 जणांना मी ते चेक करायला सांगितलेले आहेत. आणि त्या सगळ्यांचं असणारं एकदा एक मत झालं की नाही हे सगळं बरोबर आहे, तर एक 15 दिवसामध्ये मी देशभरातल्या EVMमध्ये किती मायनस मतं निघालेली आहेत काउंटेड आणि पोल्ड ह्याच्यापेक्षा, आणि किती अधिक मतं निघालेली आहेत याचीही आकडेवारी देणार आहे. आणि इलेक्शन कमिशनला मी विचारणार आहोत की तुम्ही याचं उत्तर द्या की तुमची मशीन जर टॅम्परेबल नाही असं ज्यावेळेस तुम्ही म्हणताय, तेव्हा जेवढी मतं घातली आपण तेवढीच मतं बाहेर आली पाहिजे. कमी कशी आली, अधिक कशी आली, हे आपण सांगा. आता इलेक्शन कमिशन तर वेळोवेळी असं म्हणत आलं ना की आमचे ते ज्या आहेत ते टॅम्पर्ड होऊ शकत नाही. म्हणूनच आम्ही विचारतो ना की जेवढी गेली त्याचे आकडे आपणच दिले. हां, नाही, मी हे विचारतो की जर त्यांनी आताही तसंच तुम्हाला सांगितलं तर तुम्ही काय करणार? तुमच्यासमोर पर्याय काय? आम्ही आता असणार एक असं आहे की एकदा इलेक्शन झालं आणि रिटर्निंग ऑफिसरनी एकदा कोण जिंकले याची यादी जाहीर झाली आणि गॅझेट एकदा इलेक्शन कमिशननी त्याचं असताना केलं, तर मग इलेक्शन कमिशनच्या अखत्यारातून हा विषय जातो आणि मग हा असताना कोर्टाच्या ह्याच्यामध्ये जातो. तर आम्ही असं ठरवलेलं आहे की 48चे 48 पिटिशन्स हे नागपूर, मुंबई, औरंगाबाद या हायकोर्टांमध्ये टाकायचे आणि कोर्टाला मग त्याच्यामध्ये असणारा निर्णय घ्यायला लावायचं. जर इतर पॉलिटिकल पार्टीजनी आम्हाला असणारं सहकार्य दिलं या सगळ्या ह्याच्यामध्ये, तर आम्ही सगळेजण मिळून मग असणारं इलेक्शन कमिशनला प्रेशराईज करू की त्यांनीच याच्यावरती भूमिका घेतली पाहिजे आणि काय तो निकाल त्याच्यामधला दिला पाहिजे. तर मी अपेक्षा असं धरतोय की इतर पॉलिटिकल पार्टीज या सहकार्य करतील असं आम्हाला वाटते ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. म्हणजे काँग्रेसपासून सर्व, ते काँग्रेसपासून सगळ्या ज्यांना ज्यांना आता EVM बद्दल शंका घेत आहेत आणि EVM नको आणि बॅलेट पाहिजे असे ज्यांचं आहे, त्या सगळ्यांनीच माझं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये आता उतरलं पाहिजे. 4 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्यावेळेसही EVM येईल. हा, त्याच्यासाठीच असणारं हे केलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तोपर्यंत निकाल नाही आला तर निकालाचं नाही, माझं म्हणणं असं आहे की इलेक्शन कमिशनला प्रेशराईज करून की हा डिफरन्स तुम्ही पहिल्यांदा आम्हाला एक्सप्लेन करा. आणि इलेक्शन कमिशन जर एक्सप्लेन करणार नसेल तर मग ह्या सगळ्या पॉलिटिकल पार्टीजनी फर्म असलं पाहिजे की तुमची EVM ही काही अनटॅम्परेबल नाही, ती टॅम्पर्ड होऊ शकते. तुम्ही एक्सप्लेनेशन, मग विधानसभेच्या निवडणुका ह्या आपण बॅलेटनी घ्या. जर नाही झाल्या तर, जर बॅलेटने नाही झाल्या आणि EVM वर झाल्या तर, EVM पुन्हा आलं तर पुन्हा हेच होऊ शकतं. त्याच्यामुळे पॉलिटिकल पार्टीजनी मग ठरवलं पाहिजे की यांना लेजिटिमेसी देण्यासाठी आपण कॉन्टेस्ट करायचं का, म्हणजे आपण कॉन्टेस्ट करायचंच नाही. वंचित जर EVM वर होणार असेल विधानसभेच्या निवडणुका तर वंचित कॉन्टेस्ट करणार नाही, निवडणुका लढवणार नाही असं सगळ्यांनी स्टँड घेतला तर माझ्या अंदाजानं उपयोगी होईल. एक कुठल्या पॉलिटिकल पार्टीने स्टँड घेऊन उपयोगी होणार नाही. हा घोटाळा तुम्ही काढलाय तर तुमचं काय, वंचितची भूमिका काय?
ते वंचितची भूमिका जर EVM वर झालं नाही तर? वंचितची भूमिका ही आहे की आम्ही सगळ्या पॉलिटिकल पार्टीजना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू की इलेक्शन कमिशननी हा डिफरन्स एक्सप्लेन केला पाहिजे, सॅटिस्फॅक्टरीली एक्सप्लेन केला पाहिजे, समाधानकारक त्यांनी असणारं एक्सप्लेनेशन दिलं पाहिजे. आणि हे समाधानकारक एक्सप्लेनेशन येणार नसेल तर आपण इलेक्शन कमिशन आग्रह धरला पाहिजे की बॅलेट यावेळेस तुम्ही वापरा. तुम्ही निवडणुकांवर बहिष्कार टाकणार का जर EVM असली तर? मी असा आग्रह धरेन की सगळ्यांनीच टाकावा. तुम्ही टाकणार का? हा शेवटी आता तुम्ही कोर्टात जाताय, तुम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार. जर झाल्याच EVM वर जर एवढं मोठं तुम्ही काढलंय 300 मतदारसंघाचं, तर तुम्ही लढणार का विधानसभा? माझं एक दुसरं प्रॉपोजिशन सुद्धा आहे याच्यामध्ये. ते म्हणजे की लोकसभेमधलं यश पचवण्यासाठी राज्य गेलं तरी चालेल. त्याच्यामुळे हे सरकार टॅम्परिंगही करणार नाही अशी सुद्धा आहे एक चर्चा. त्याच्यामुळे आम्ही कॉन्शियसली काही पॉलिटिकल पार्टीजनीच काही निर्णय कन्फर्म म्हणून घेतले पाहिजेत याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. पण ते जर झालं नाही, तर तुम्हाला पार्टी म्हणून इलेक्शन प्रोसेसमध्ये भाग घ्यावा लागतो. मग तू हारो किंवा तुम्ही जिंकू, म्हणजे तुम्ही बहिष्कार याचं कारण असं आहे की तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन ठेवायचं असतं. तर बाळासाहेब, याचा अर्थ असा आहे ना की म्हणजे तुम्ही EVMचं काही हो, जर EVM वर विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर तुम्ही लढवणार. ते आम्हाला लढवावंच लागणार. याचं कारण असं मी जसं म्हणालो की तुम्हाला टक्केवारी जर म्हणजे टक्केवारी जर मिळवायची असेल आणि इलेक्शन रजिस्ट्रेशन तुमचं टिकवायचं असेल तर तुम्हाला त्याच्यात भाग घ्यावाच लागेल. म्हणजे बहिष्कार नाही टाकणार हे क्लिअर आहे. EVM वर इलेक्शनवरचा बहिष्कार नाही. आम्ही असं म्हणतोय की बॅलेट पेपरवरती आणण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. तर ते नाही झालं तर तेच ना, कारण 4 महिन्यात तर बाळासाहेब निवडणूक आहेत ना. इलेक्शनचा बहिष्कार हा म्हणजे लोकशाहीचा नाकार आम्ही असं मानतो. त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये इलेक्शन्स हे आहेत तेव्हा इलेक्शनवरती बहिष्कार टाकणं हा काय हत्यार असं मी त्या ठिकाणी म्हणत नाही. न सहभाग घेणं हा त्याच्यातला एक भाग होऊ शकतो. म्हणजे न सहभाग घेणं तेच झालं ना, म्हणजे न सहभाग घेणं म्हणजे तुम्ही कॉन्शियसली हे मान्य करताय की हे इलेक्शन टॅम्परिंग होतंय, इलेक्शन कमिशन ऐकायला तयार नाही आणि तो निर्णय ऑल पॉलिटिकल पार्टीजनी घेतला पाहिजे. नाही, तुमच्या एक पॉलिटिकल पार्टीने घेऊन तो निर्णय उपयोगाचा नाही. याचं कारण की त्याला इतर पार्टी ज्या आहेत या लेजिटिमेसी द्यायला बसलेल्या आहेत त्याच्यामध्ये. इतरांनी जसं एनसीपीनी म्हटलं, काँग्रेसनी म्हटलं किंवा ह्याच्यामध्ये आहे. आता त्यांनी जर आमच्यासारखी भूमिका घेतली नाही आणि फर्म राहिले नाही तर ते लेजिटिमेसी देतात आहेत ना. मग तेच बोलतो ना, त्यांनी जर तशी भूमिका घेतली नाही तर तुम्ही काय भूमिका घेणार? मग त्याच्यामध्ये इश्यू असा येतो की ऑल मतदारसंघ ट्रॅम्परेबल करतात का ते? तर नाही. ते त्यांच्या मेजॉरिटी वोट्स टॅम्परिंग करतात, मेजॉरिटी येण्यासाठी टॅम्परिंग करतात. उरलेले फ्री वोट्स आहेत. तेव्हा तुम्हाला तुमचं रेकग्नायझेशन, तुमचं मतदान, तुम्हाला पार्टी कॅडर हे वाचवण्यासाठी मग तुम्हाला त्या भूमिका घ्याव्या लागतात. नाही, ते प्रश्न तोच आहे ना की जर त्यांनी नाही भूमिका घेतली, त्यांनी जर माझं म्हणणं याचाच फायदा बीजेपी जी आहे ते वारंवार त्या ठिकाणी घेते की ऑपोजिशन पार्टीज ह्या EVMच्या बद्दल कॉन्शियसली डिसिजन घेत नाही आणि फर्म डिसिजन घेत नाही. माझा सरळ साधा प्रश्न आहे की तुम्ही सहभाग घेणार की नाही? म्हणजे माझं सरळ साधा आहे की आम्हाला इलेक्शन असल्या आणि इव्हन EVMवरती झालं तरी आम्हाला त्याच्यामध्ये सहभाग घ्यावाच लागेल. आता तुम्ही बोलताय की ते संपूर्ण याच्यात करत नाहीत, म्हणजे हा तुमचा आरोप इलेक्शन कमिशनवर आहे की भारतीय जनता पक्षावर आहे? आता ज्यांनी कोणी केलाय त्याच्यावरती. आम्ही आता इलेक्शन कमिशननी केलंय किंवा कोणी केलं याचं आम्हाला माहितीच नाही. तुम्ही बोललात ना ते थोडंसं करतात, ते थोडंसं सगळ्या गोष्टी करत नाहीत असं तुम्ही बोलला. मी असं एवढंच म्हणालो की जे काही दिसतंय त्याच्यावरनं त्याच्यामधल्या काही मतदारसंघातलं पोल वोट्स, काउंटेड वोट्स सारखे आहेत. काही मतदारसंघातले पोल वोट्स आणि काउंटेड वोट्समध्ये मायनस आहेत, काही ठिकाणी प्लस आहेत. त्याच्यामुळे तो असताना जो निकष आमचा आलेला आहे काही ठिकाणी झालं, काही ठिकाणी झालं नाही. हे मतदारसंघ कोणाचे आहेत? हे ज्या मतदारसंघांमध्ये घडलंय तिथे कोणाचे उमेदवार यशस्वी झाले? आम्ही गेलो नाही. म्हणजे देशभराच्या तेवढ्या बारकाईने आम्ही गेलो नाही. आम्ही आताच स्वतःला चिमटा घेतोय की एवढं मोठं गॅप असू शकतो का? तोच गॅप आम्ही असताना
रिचेक असं करायचं चाललेलं आहे आमचं. तुम्हाला बीजेपीचं नाव नाही घ्यायचं का? नाही, मला कोणाचं काय आमचं भांडण आता आम्ही सरळ सांगितलेलं आहे की मी कालही म्हणालो, आजही असताना म्हणतो, आमचा थेट लढा हा असणारा इलेक्शन कमिशनची आहे. इलेक्शन कमिशन ही स्वायत्त बॉडी आहे. सुप्रीम कोर्ट सुद्धा म्हणतं की इलेक्शन कंडक्ट करत असताना आम्ही त्यांच्यामध्ये इंटरफिअर करू शकत नाही आणि कायद्याने म्हणजे संविधानाने आमच्यावरती बंधन घातलेलं आहे. आमचा लढा हा असणारा आता EVMच्या विरोधातला आहे आणि तो इलेक्शन कमिशनच्या विरोधातला आहे. तेव्हा सरकारने ह्याच्यामध्ये पडू नये ह्याचं आमचं एवढं म्हणणं आहे. अमित शहा आणि प्राईम मिनिस्टर या दोघांनी या भांडणामध्ये पडू नये. इलेक्शन कमिशन आम्ही बघून घेतो ना. आता तुम्ही किमान महाराष्ट्राचं तरी काल दाखवलं, एक पुरावे सादर केले तुम्ही. बरोबर. मग ते महाराष्ट्रातले मतदारसंघ कोणाचे आहेत तेवढं तर काढलं असेल ना तुम्ही? म्हणजे मला काय आता नाही आहे त्याच्यामध्ये, पण डिफरन्सेस निवडून आले त्याच्यामध्ये सुद्धा डिफरन्सेस आहेत आणि पडले त्याच्यामध्ये सुद्धा डिफरन्सेस आहेत. त्याच्यामुळे एकही मतदारसंघ असा महाराष्ट्रातला नाही की ज्याच्यामध्ये काउंटेड वोट्स आणि पोल वोट्स हे जुळतात आहेत एकही ठिकाणी. म्हणजे जे पडले त्याही मतदारसंघामध्ये डिफरन्स आहे आणि जे जिंकले त्याही मतदारसंघ, म्हणजे जिंकणारे समजा आता राष्ट्रवादी असेल तर त्याही मतदारसंघामध्ये डिफरन्सेस आहे. BJP जिंकणार असेल, सेना जिंकलेली आहे, त्याही मतदारसंघामध्ये डिफरन्सेस आहेत. म्हणजे अजून तरी तुम्ही सध्या तुमच्या वक्तव्यावरून असं वाटतं की तुम्हाला अजून भाजपला पिंजऱ्यात नाही उभं करायचं आरोपांचं. आमची स्ट्रॅटेजी म्हणून आम्ही असं जे वर्कआउट केलेलं आहे ते BJPला धरून काय अर्थ नाही का ते म्हणेल इलेक्शन कमिशन आहे. तुम्ही इलेक्शन कमिशनला धरण्यापेक्षा आम्हाला कशाला धरता? आम्ही थोडी इलेक्शन कंडक्ट केलेले आहेत. त्याच्यामुळे म्हणून आम्ही म्हणतोय की अमित शहा BJPचे अध्यक्ष आणि प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी ह्याच्यामध्ये पडू नये ना. आम्ही इलेक्शन कमिशनला बघतो ना. तुम्ही पवारांच्या त्या वक्तव्याला बळ देतात ज्यावेळेस ते बोलले होते की जे 3 निवडणुका झाल्या विधानसभेच्या, छत्तीसगड असेल, MP असेल किंवा राजस्थान असेल, ते भारतीय जनता पार्टी हारली का EVMमुळे आणि त्यानंतर त्यांना लोकसभा ठेवायची होती, त्याला तुम्ही बळ देताय? मी एवढंच म्हणेन की ते 3 राज्य हरली. आता त्यांनी म्हणजे तिथला डिफरन्स आहे की नाही हे मी बघितलेला नाही किंवा तेवढ्या बारकाईने ते ह्याच्यामध्ये गेलेलं नाही. त्याच्यामुळे कदाचित पवारांचं स्टेटमेंट, शरद पवारांचं स्टेटमेंट बरोबरही असेल की त्यांनी मॅन्युप्युलेशन त्या मशीन्समध्ये मॅन्युप्युलेशन झालंही नसेल ज्यांना कोणाला करायचं होतं त्यांनी, आणि पब्लिक ओपिनियन एक्सप्रेस होऊ दिला असेल. कदाचित तेही खरं असेल, मी नाही म्हणत नाही आहे त्याच्यामध्ये. अच्छा, ठीक आहे. आपण EVMवर भरपूर बोललो. मी राज्यावर येतो आता. आणि राज्यात विशेष म्हणजे 8 उमेदवार काँग्रेसचे पडले. काल जी काँग्रेसने आम्हाला पाडलं ते बघा ते काय बोलतात ते. काल अशोक चव्हाणही बोलले ते एकदा मी तुम्हाला दाखवतो. आम्ही आज आमच्या अनेक जिल्ह्याच्या लोकांनी सांगितलंय की वंचित आघाडीशी त्या ठिकाणी आघाडी करण्याबद्दल हरकत नाही, केली पाहिजे, असं स्वरूपात सूरसुद्धा बैठकीत निघालेला आहे. अर्थात हा निर्णय जो घ्यायचा आहे तो प्रकाश आंबेडकरांना त्यांना घ्यावा लागेल निर्णय. आमच्याकडच्या बऱ्याचशा अध्यक्षांनी त्या बाबतीमध्ये अनुकूलता दर्शवलेली आहे. मी याच्यावर तुमची रिॲक्शन घेईल कारण खूप वेळ झाला. एक ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेकनंतर याच्यावर आपण बोलूया. ब्रेकनंतर एकदा पुन्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याबरोबर आहेत वंचितचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर. बाळासाहेब, अगोदर आम्ही तुम्हाला अशोक चव्हाणांचा एक बाईट दाखवला होता की ते बोलत होते की आता त्यांचेही कार्यकर्ते बोलतात की वंचितला बरोबर घ्या, राष्ट्रवादी नसली तर चालेल. ते मला वाटतं त्यांनी पहिल्यांदा एक खुलासा केला पाहिजे आणि तो म्हणजे की त्यांनी आम्हाला B टीम म्हटलेलं आहे BJPचा. आता आमच्या मार्फत त्यांना BJPकडे जायचं आहे का? हा मला वाटतं महत्त्वाचा प्रश्न आहे. तर त्यांना आमचा सल्ला त्यांना असा आहे की आमच्या माध्यमातून जाण्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली जाणार. अगोदरही ते तुमच्याकडे आले होते ना त्यावेळेस? ते आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो, ते आमच्याकडे आले नाहीत. ते 22 जागांच्या वेळेस? 22 जागांच्या वेळेस नाही. जुलै महिन्यामध्ये आम्ही असं काँग्रेस पार्टीला पत्र लिहिलं होतं की आम्ही वंचित बहुजन आघाडी ही स्थापन झालेली आहे, तेव्हा आपण युती आम्ही आपल्याशी करायला तयार आहोत. त्या पत्रामध्ये आम्ही लिहिलं होतं की ज्या
जागेंवरती आपले उमेदवार नाहीत आणि ज्या जागा आपण सातत्याने 3दा हरलेला आहात त्याच्यातल्या आपण असणाऱ्या 12 जागा आम्हाला द्याव्यात असं आम्ही त्यावेळेसची मागणी होती. पण ते त्यावेळेस तर झालं ना. आता तुम्ही तुमची ताकद दाखवली, आता ते तुमच्याकडे येत आहेत. ते इशू तो नाही आहे. इशू हा आहे त्याच्यामधला की त्यांनी सातत्याने 24/7 इलेक्शन आणि इलेक्शनच्या नंतर आम्ही बी टीम आहोत असा त्यांचा प्रचार सातत्याने राहिलेला आहे. आता हा प्रचार पॉलिटिकली असता तर मी समजू शकलो असतो, एका सभेपुरता असता तर मी समजू शकलो असतो, पण 24/7 हा इलेक्शनमध्येही राहिला आणि इलेक्शनच्या नंतरही राहिला. त्याच्यामुळे जी आमच्याबरोबरची वंचितची असणारी टीम जी आहे ती असताना म्हणते की यांना जेव्हा सोयीचं असतं त्यावेळेस आम्ही बी टीम आणि यांना जेव्हा सोयीचं नसतं तेव्हा हे आपल्याबरोबर या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर एकदा पॉलिटिकली त्यांनी आपला स्टँड क्लिअर केला पाहिजे की त्यांचं काय आहे. त्यांचं हे आमच्या इथे जी चर्चा म्हणजे फक्त एक्सचेंज झाली त्या ह्याच्यामध्ये आणि ते म्हणजे की इट सीम्स की हे इलेक्ट्रोलच्या पलीकडे बघायला तयार नाही आहेत. मी जोही त्याच्यातला असणारा एक महत्त्वाचा त्याच्यातला एक जो महत्त्वाचा मुद्दा होता की RSSला संविधानाच्या चौकटीमध्ये आणण्याचा जो मुद्दा त्याही वेळेस होता आणि आजही आहे, हे त्याच्या इश्यू बेस्डवरती काहीच बोलत नाही. म्हणजे तुम्ही त्यांच्याबरोबर जाणार नाही. अजून आम्ही असं ऑफिशियली तुम्ही मला विचारणार असाल तर मी असं म्हणेन की या इश्यूवरती आमची बैठक झालेली नाही. त्याच्यामुळे ऑफिशियली मी काही सांगू शकत नाही की आम्ही काय भूमिका घेणार. ते ओपन ऑफर त्यांनी ओपन ऑफर देऊ द्या ना. त्या ओपन ऑफरचं असणारं वेगळं आहे. आम्हाला काय करायचं हे आम्हाला ठरवायचं आहे ना. आत्ताच्या फेजमध्ये आम्हाला असणारं ती युती प्रॉफिटेबल आहे की लॉस आहे हे आम्हाला पहिल्यांदा एसेस करावं लागेल. एका बाजूला काँग्रेस तुम्हाला ऑफर देते की तुमच्यावर युती करायची आहे, दुसऱ्या बाजूला तुमच्याबद्दल अविश्वास निर्माण व्हावा अशा प्रकारचा प्रचार करते. दोन्ही बाजू असं दोन्ही बाजू. अशा वेळेला ज्यावेळेला राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर आहे, काँग्रेस आहे आणि इतर राजू शेट्टी यांच्यासारखे जे छोटे पक्ष आहेत ते पण म्हणतात की आता तुमच्याबरोबर बोलणी करायला हवी. कसा विचार करताय विधानसभेच्या दृष्टीनं की काँग्रेस NCPनं मागच्या सगळ्या चुकाबद्दल जाहीरपणाने माफी मागून पुन्हा चर्चा करावी की वंचित पुन्हा एकदा इंडिपेंडेंट निवडणुकीला सामोरे जाईल? ते आम्ही अजून याच्यावरती आमचा निर्णय घेतलेला नाही, बसलेलो नाही. त्याच्यामुळे अधिकृतरित्याने आम्ही युती करून इलेक्शन लढणार का असं मी त्या ठिकाणी काही सांगू शकत नाही आहे. आमची आत्ता ज्या काही अनऑफिशियली बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये कुठल्या उमेदवारांना आपण कामाला लावायचं अशी असणारी एक चर्चा आमची त्याच्यामध्ये झाली आहे. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्हाला दुसरं असं हे बाहेर आलं की निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये EVMचा असणारा एक इश्यू आहे. तो अनरिझॉल्व्ह करून जर आपण विधानसभेमध्ये गेलो तर लोकसभा पुन्हा रिपीट व्हायची पॉसिबिलिटी आहे. तेव्हा लोकसभा पुन्हा रिपीट करायचं नसेल तर हा लोकांसमोर इश्यू उभा करून एक पॉलिटिकल फोर्स आणि जनमानस हा इलेक्शन कमिशनवरती दबाव आपण आणला पाहिजे. तो आता मी घेऊन चाललेलो आहोत त्याच्यामध्ये. साहेब, येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातल्या 288 पैकी किती विधानसभा निवडणुका तुम्ही जागांवरती निवडणूक लढवणार? काँग्रेससोबत जर युती झाली तर किती जागा वाटप असेल एकूण तुमचा काय? आम्ही आत्ता मी ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. याचं कारण की आमची बैठकच झालेली नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालानुसार तुम्हाला अंदाज आला असेल प्रत्येक विधानसभा क्षेत्रात तुम्हाला? नाही, आत्ताच्या ह्याच्यामध्ये जे काही लोकसभेचे हे झाले आणि त्याच्यानंतर अगोदरचं जे होतं त्यावेळेस जेव्हा युती झाली नाही काँग्रेसबरोबर त्यावेळेस आम्ही आमच्या सगळ्या युनिट्सना असताना सांगितलं होतं की आपल्याला विधानसभा सगळ्याच लढाव्या लागतील असं दिसतंय. वंचितला उमेदवार पाडण्यामध्ये इंटरेस्ट जास्त आहे की निवडून आणण्यामध्ये इंटरेस्ट जास्त? मी आजही म्हणेन की EVMनी आम्हाला पाडले. या ठिकाणी मोदींची वेव आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही. किंवा जे काही मुद्दे असतात ह्या ठिकाणी मांडल्या जात आहेत की पुलवामाचं असणारं होतं किंवा गॅसचं चुलीचं आहे
माझं म्हणणं असं की तुम्ही त्यांचं असणारं इंटरव्ह्यूज आता घ्या, ते बेनिफिशियल आहे की नाही आहे. म्हणजे एका दृष्टीने त्यांना बेनिफिशियल आहे हे बरोबर आहे, पण ज्यावेळेस ते कॉस्ट इकॉनॉमी ज्यावेळेस बघतात त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, त्यांना तोच सिलेंडर सबसिडाईज रेटनी मिळत नाही आहे. पूर्वी त्यांना सबसिडाईज रेटनी मिळाला, आत्ता असताना मार्केट रेटमध्ये मिळतो आहे. त्याच्यामुळे त्याची जी चणचण आहे आर्थिक ती वाढली आहे. बाळासाहेब थेट उत्तर द्या ना, वंचितला उमेदवार पाडण्यात इंटरेस्ट आहे की एक निवडून आणण्यात? मी असं काही आजही सांगतो की बॅलेटनी घ्या मतदान, पुन्हा 48 यायचे 12 आम्ही जिंकून आणल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात घ्या. तुम्ही निवडणूक आयोगावर आरोप करता मी आहात निवडणूक वारंवार. आयोगावरती आरोप करतोय, त्याचे पुरावे दिलेले आहेत. मी अपेक्षा हे करतोय की निवडणूक आयोगाने त्या डिस्क्रिपन्सीचं उत्तर द्यावं. तुम्ही निवडणूक आयोगावर आरोप करताय, पण तुम्ही असंही म्हणताय की भाजपचा याच्याशी संबंध नाही. मग निवडणूक आयोग स्वतःसाठी हा सगळा रोल करणार आहे का, असं म्हणायचं? निवडणूक आयोग हे इंडिपेंडेंट आहे. म्हणून मी रेफरन्स असा दिला की सुप्रीम कोर्टही म्हणतं की इलेक्शनच्या मॅटर्समध्ये आम्हीही इंटरफिअर करू शकत नाही आणि सरकारही इंटरफिअर करू शकत नाही. त्यावेळेस इलेक्शन कमिशननेच स्वतःहून सांगितल्या पाहिजे की ह्या मशीनची मालकी त्यांची आहे, सरकारची नाही. इलेक्शन प्रोसेसची मालकी इलेक्शन कमिशनची आहे, ती सरकारची नाही. त्याच्यामुळे दोष कुठून आला याचं उत्तरसुद्धा इलेक्शन कमिशनने दिलं. हे झालं लोकसभेचं. आता जर आपण विधानसभेचं बघितलं तर तुमचं एक वक्तव्य आहे की मुसलमानांनी आम्हाला मतदान केलंच नाही. मग आता तुम्ही काँग्रेसबरोबर जाणार नाही जाणार ते तुम्ही बोलता नंतर होईल, पण MIMला तरी घेणार की नाही? ते MIM आमच्या बरोबर आहे. ही जी चर्चा आम्ही सुरुवात केली इलेक्शनच्या 4 दिवस अगोदर मुस्लिम मास आमच्या बरोबर होता, पण पहिल्यांदाच मस्जिदीचा वापर करण्यात आला आणि मस्जिदीमधून इमामांनी फतव्याच्या माध्यमातून याच्या माध्यमातून काँग्रेस NCP त्या उमेदवाराला मतदान द्या म्हणून सांगितलं. मुस्लिम समाज हा भाऊक आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. पॉलिटिकल नेता आणि मस्जिद असे आमने सामने ज्यावेळेस येतात त्यावेळेस मुस्लिम मास हा मस्जिदींबरोबर राहतो, पॉलिटिकल लीडर्स बरोबर राहत नाही. त्याच्यामुळे यावेळेस त्याच्या मनामध्ये करायचं वेगळं होतं, पण धार्मिक आदेश आल्यामुळे त्यांनी मनाच्या विरोधात केले. विधानसभेत असं झालं तर ही विधानसभेमध्ये होऊ नये आणि मुस्लिम माससमोर सुद्धा हा इश्यू यावा म्हणून असताना आम्ही तो चर्चेला आणलाय. आणि आज आम्हाला असताना दिसते की मुस्लिम ओपिनियन व्हायला लागलेला आहे की राजकीय निर्णय हा मस्जिदीमध्ये होऊ नये. जर तुमचा हा जर ओव्हरऑल निर्णय झाला तर MIM आणि मुस्लिम नेते जे आहेत त्यांचं म्हणणं मोठ्या प्रमाणात ऐकलं जाईल असं मला वाटतं. तुमचं जे वाक्य होतं की वंचित आणि मुस्लिम ऐक्य ते तर झालंच नाही. ते नाही माझं म्हणणं की झालं नाही हे म्हणण्यापेक्षा ते होण्यापासून थांबवलं कोणी हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग. कोणी थांबवलं? ते थांबवलं तिथलं असणाऱ्या काही मौलवींनी थांबवलं. त्या मौलवींच्या मागे कोण आहे? बोलविता धनी कोण आहे? आता मला त्याच्या पाठीमागे नाही जायचं आहे आणि त्याच्यामध्ये इंटरेस्टही नाही आहे. मला फक्त त्याच्यामधलं असणारा की मुस्लिम मासला त्याचं जे मत व्यक्त करायचं जे होतं ते मत व्यक्त करत असताना मस्जिदीचा वापर होऊ नये एवढंच फक्त मला पुढच्या निवडणुकीमध्ये बघायचं आहे. ते आम्ही करण्यामध्ये यशस्वी झालो असं मला वाटतं. हेतूला कोण हरताळ फासतंय त्याचं तुम्हाला नाव घ्यायचं नाही, ते तर तुम्ही बघावं लागेल ना तुम्हाला की नेमकं आता तुम्ही एवढी मोठी फोर्स आम्हाला असं कोणी केलं हे आम्हाला माहिती आहे, पण मी जसं म्हटलं की आम्हाला व्यक्तिगत भांडण कोणाशी करायचं नाहीये. तुम्हाला बीजेपी बरोबर भांडण करायचं नाही, तुम्हाला काँग्रेस बरोबर भांडण करायचं, तुम्हाला कोणाची नावं घ्यायची नाही. आम्ही असणारं इलेक्शन कमिशनचं आमचं असणारं सांगितलंय की आम्हाला भांडण कोणाची करायचं आहे, आम्हाला भांडण इलेक्शन कमिशनशी करायचं आहे. या ह्याच्यामध्ये बीजेपीला आम्हाला इन्व्हॉल्वच करायचं नाही आणि म्हणून आम्ही असणारं सरळ तुम्हाला काँग्रेसला सरळ आम्ही असणारं सांगतोय की बीजेपीचे अध्यक्ष
अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांनी पडूच नाही. केजरीवालांनी एक वक्तव्य केलं होतं की शेवटच्या दिवशी जी आहेत ती मुसलमानांची जी मतं आहेत ती काँग्रेसला गेली. तर इथे तुम्हाला आता काँग्रेसचंही नाव घ्यायचं नाही, म्हणजे तुम्हाला काँग्रेसचं बीजेपीचं नाव घ्यायचं नाही. बेसिकली मी काँग्रेसचं नाव घेत नाही, म्हणजे कोणाचंही नाव घेत नाही. यात मी कोणाला पक्षाचं असेल ना कोणीतरी. मी असं एक सांग, मी मशिदीमधून कोणाला मतदान करावं याची नावं घेऊन मी मोकळा झालोय की काँग्रेसला आणि एनसीपीला त्यांच्या उमेदवाराची नावं त्या ठिकाणी आली. इशू इथला आहे की त्या मौलवींनी केलं, मशिदींचा वापर केला. आम्हाला आता एवढंच बघायचं आहे की या इलेक्शन प्रोसेसमध्ये पुढे मस्जिद ही जी मुसलमानांची एक धार्मिक भूमी आहे, पवित्र भूमी आहे असं जे आहे, त्याचा वापर होऊ नये एवढं आम्हाला फक्त आत्ता बघायचं आहे. यापुढे तेवढंच मर्यादित पुरतं आम्ही असं पाहतोय त्याच्यात. ही चर्चा आपण पुढे चालू ठेवूया, कारण एक ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक नंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपल्याबरोबर आहेत वंचितचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर. बाळासाहेब, एक जर बघितलं वंचित ज्या तऱ्हेने एक फोर्स म्हणून बाहेर आलं, उदयाला आलं इथे, असंच उत्तर प्रदेशात झालं होतं ज्यावेळेस बसपा तिथे आली आणि हळूहळू काँग्रेसचा अस्त झाला. तर तीच सुरुवात इथे वंचितने केली असं आम्ही मानायचं का? ते मी असं म्हणेन की काँग्रेसनी ही परिस्थिती आणि एनसीपीनी ही परिस्थिती स्वतःवरती ओढवून गेली आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. त्यांनी संघटनेला महत्त्व दिलं नाही, तर त्यांनी इलेक्शनला महत्त्व दिलं आणि इलेक्टेड मेंबर्सना महत्त्व दिलं. आणि त्याच्यामुळे गेली अनेक इलेक्शन्स ते युतीमध्ये लढायला लागले. युतीतला फंडा असा आहे की काही सीट्स एका पक्षाला जातात आणि काही सीट्स एका पक्षाला जातात. कालांतराने असं दिसतं की ज्या पक्षाला सीट गेलेली आहे तो पक्ष तिथे स्ट्रॉंग राहतो आणि जी सीट त्याला मिळालेली नाही त्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये तो पूर्णपणे वीक होऊन जातो. त्याच्यामुळे हा दोष इतर कोणाला देण्यापेक्षा काँग्रेस आणि एन सी पीने हा दोष स्वतःलाच त्या ठिकाणी दिला पाहिजे. त्यांनी जिंकण्याच्या राजकारणापेक्षा संघटना बांधण्याच्या राजकारणाला अधिक महत्त्व द्यावं असं माझं म्हणणं आहे. आज आम्ही 48 जागा का लढू शकलो, तर आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर होतं त्या सगळ्याचं. आज 288 आम्ही का त्यावेळेस म्हणालो की 288 मतदारसंघामध्ये आमच्याकडे असणारं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. हे इन्फ्रास्ट्रक्चर काँग्रेसकडे नाही. पण तुमची जिल्हे आता आम्ही बघितली, तुमची ताकद फक्त 8च जिल्ह्यात आहे. ते मी म्हणून म्हणालो ना की बेसिकली आमची जी ताकद 8 जिल्ह्यामध्ये आहे हे बरोबर आहे. माझा आपल्या सगळ्यांना असणारी विनंती राहणार आहे की कोणीतरी काउंटिंगचे जे आहेत ते ग्राफिक्स दाखवायला सुरुवात करा. ते आकड्यापेक्षा अधिक बोलके आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. मी बोलके ह्याच्यासाठी मानतो की एक एरिया माझा स्ट्रॉंग असतो आणि एक एरिया माझ्या विरोधकाचा स्ट्रॉंग असतो. त्यावेळेस मी माझ्या एरियामध्ये आल्यानंतर मी असा शूट होतो आणि मी डाऊन होतो. माझा विरोधक जिथे स्ट्रॉंग असतो तिथे तो शूट होतो आणि मी खाली जातो. मी ग्राफिकली ह्याच्यासाठी असणारं सांगतोय की त्या ग्राफिकमध्ये आपल्याला असणारं दाखवता येईल की विनिंग उमेदवार हा कुठल्याही बूथवरती खाली गेलेला नाही आणि कुठल्याही बूथवरती तो शूट झालेला नाही. तो कॉन्स्टंटली गेलेला आहे. म्हणजे मी आता समजा अकोल्यामध्ये 22% पहिल्या राऊंडवरती होतो किंवा पहिल्या पेट्यांमध्ये होतो. माझं शेवटच्या पेट्यांपर्यंत 22%च राहिलं. म्हणजे मी माझ्या एरियामध्ये आल्यानंतर सुद्धा मी शूट होत नाही. म्हणजे जिंकेन हारेन हा वेगळा इश्यू आहे, पण ग्राफ हा ॲट अ गिवन अँगल तसा तो चालत नाही. त्याच्यामध्ये अप्स अँड डाऊन्स असतात, पण इथे अप्स अँड डाऊन्स नाही आहेत. पुन्हा तुम्ही ईव्हीएमवर आले, पण मला एक दुसरं ईव्हीएमवरती आलो नाही. मी असणारं फक्त मतदानाची जी पॅटर्न असते त्या पॅटर्नवरती आलो की मी माझ्या एरियामध्ये असतो त्यावेळेस मी वरती असतो, माझा विरोधक खाली असतो. माझ्या विरोधकाच्या एरियामध्ये माझा विरोधक वरती असतो, मी खाली असतो. ठीक आहे. ही नॅचरल प्रोसेस जी आहे ती त्या ग्राफिकमध्ये दिसत नाही आहे. ठीक आहे. आता जे लोकसभेचे निकाल आले त्यात असं दिसलं की जवळपास 10 मतदारसंघांमध्ये वंचितची ताकद आहे. म्हणजे ईव्हीएमनी आम्हाला दाखवली 10 मतदारसंघांची ताकद. समजा आता
विधानसभेच्या वेळेस आता तुम्ही तिथे उमेदवार जे उभे कराल ते वेगळे, पण मग बाहेरून इन्कमिंग होणार का तुमच्या याच्यात? त्या तुम्ही बोलले होते आता की भरपूर लोक माझ्या संपर्कात ते आहेत. आमच्या संपर्कात म्हणजे हे सांगतो की 2014ला 288 × 4 एवढे उमेदवार कॉन्टेस्ट केले होते. त्याच्यापैकी काही त्या पार्टीजना बरोबर राहिले, काही जणांनी इंडिपेंडेंटली आपला प्रवास सुरुवात केला किंवा काही जण त्याच्यातले असणारे घरी बसले. तर या आता ते घरी बसले असतील किंवा इंडिपेंडेंटली काही करे असतील तरी ते त्या पार्टीच्या ह्याच्यामध्ये नोंदले जातात. त्याच्यापैकी अनेक जण आहेत की जे संपर्कातही आहेत. आमच्याबरोबर वंचित आघाडीबरोबर आलेले जे आहेत तेही त्याच्याबरोबर आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. म्हणजे मी उदाहरण द्यायचं झालं तर सांगलीमध्ये ऑफिशियली आम्ही असणारं जे डिक्लेअर केले होते ते तात्या शेंडगे हे डिक्लेअर केले होते. पण गोपीचंद पडळकरांनी ज्यावेळेस म्हटलं की मला असणारं लढायचं आहे तर त्यांनीच आम्हाला फोन करून सांगितलं की मी आता विड्रॉ करतो, गोपीचंदना आपण असणारं पुढे करूया. त्याच्यामुळे गोपीचंदचं असणारं नाव आलं हे होते. मी असं म्हणतो की या ह्याच्यामध्ये अनेक वंचितांमधला ग्रुप असा आहे तो इतर पॉलिटिकल पार्टीजबरोबर होता, मी नाकारत नाही आहे त्या ह्याच्यामध्ये, आणि आम्हाला वापरण्यात आलेला आहे किंवा आम्हाला रेकग्नाइजच झालेलं नाही किंवा आम्हाला मान्यता प्राप्तच झालेली नाही. असे बरेच जण यायला मागतात राष्ट्रवादीतले आहे ते काही नेते आहेत ना त्याच्यातले. किती आहेत? तुम्ही मागे म्हटलं की 20-22 काही आमदार आहेत. नाही, राष्ट्रवादीबद्दल तुम्ही जे बोलले की तुमच्या संपर्कात आहेत ते इच्छितात. अजितदादा त्याच्यावर काय बोलले ते आम्ही तुम्हाला सांगतो. नाही. अच्छा. प्रकाश आंबेडकर असं म्हटले की राष्ट्रवादीचे अनेक आमदार माझ्या संपर्कामध्ये आहेत, तसाच दावा भाजपकडे येऊन करण्यात. ठीक आहे, का नुसतं असे आपल्या आजची चर्चा करणं आणि प्रत्यक्षात ते घडणं ह्याच्यामध्ये बराच तफावत आहे. निवडणुका जवळ आल्यानंतर अशा प्रकारे बातम्या यायला बरंच पेव फुटतं आणि कुणी कुणी अशा प्रकारची वक्तव्य करत असतात. कुणी काय वक्तव्य करायची हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. आम्ही सगळेजण एकत्र आहोत, एकोप्याने आम्ही काम करतोय. आमच्यामध्ये कुठं काही अडचण आहे असं मला वाटत नाही. त्यानंतर ते हे बोलले होते की जर बाळासाहेबांना असं वाटतं तर त्यांनी नावं जाहीर करावीत. मला पॅनिकी सुरुवात करायची नाही कुठल्याही पक्षामध्ये त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि एक जे महाराष्ट्रातले गेली अनेक वर्षाचं मी असं पाहिलेलं आहे, तुम्ही येणाऱ्या कुठल्याही माणसाला जर प्रॉपर प्रोटेक्शन दिलं नाही तर त्याच्या अनेक बाजूने कोंडी केल्या जाते. आणि काँग्रेसच्या राजवटीमध्ये अनेक जणांच्या कोंडी झालेल्या आहेत ह्याची मला जाणीव आहे. आणि त्याच्यापैकी अनेक जणांना मी वाचवलेलं हेही मला माहिती आहे. त्याच्यामुळे हे जे एकमेकाला चॅलेंज देण्याचे ज्या गोष्टी आहेत या रिटॉरिक म्हणून मी असताना फक्त त्या ठिकाणी घेत असतो. पण सांगून टाका आता तेवढं, त्यांनी जर एवढं बोललं आहे की ते सगळे एकत्र आहे, घोडा मैदानी होते तुम्हाला सगळं दिसेलच. पण तुमचे इन्कमिंगचे निकष काय असतील? ते आम्ही असं काय निकष लावलेले नाहीत, काही नाही आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आम्ही ज्यावेळेस फायनली बसू या सगळ्या ह्याच्यावरती त्यावेळेस ते आम्ही निकष लावू. नाही, तुम्ही वंचित स्थापन केली, तुमचा एक उद्देश आहे की वंचितचे जे आहे ते स्थापन आमचा एवढं आहे की आम्ही असं वंचितांचं स्थापन केलेलं हे बरोबर आहे. निग्लेक्टेड सोशल लॉट जो आहे आणि विशेष करून भटक्या विमुक्त, स्मॉल ओबीसीज आणि आदिवासींमधला सुद्धा बिगर प्रस्थापित आदिवासी असा जो भाग आहे त्यांना प्रतिनिधित्व देणं हा जो आमचा उद्देश आहे तो आम्ही सोडणार नाही. आता त्याला धरूनच आम्ही असणारं आमचं सोशल व्यवस्था इथे उभी करण्याच्या इच्छेमध्ये होतं. मग आता समजा राष्ट्रवादीतून तुमच्याकडे जे येणार आहेत तुम्ही बोलता किंवा दुसऱ्या काँग्रेसमधून बोला, ते जर वंचित त्यांना जर तिकीट नाही मिळालं ते तुमच्याकडे येतील. बेसिकली आम्ही असणारं जे आहे ते इलेक्शनच्या 2 महिने अगोदर
उमेदवारांची फायनल लिस्ट आमची झालेली असेल. जी इथली प्रथा नेहमीची चाललेली असते की ऐन वेळेसपर्यंत थांबा आणि मग हे करा. लोकसभेला सुद्धा आम्ही असं ते केलं नाही. अनेक जणांनी आम्हाला सांगितलं की तुमचे उमेदवार पळवले जातील. म्हटलं आमचा विश्वास आहे त्या उमेदवारांवरती की ते एकही पळवल्या जाणार नाही, एकही कॉम्प्रोमाइज करणार नाही आणि एकही लढणार नाही. तसं होणार नाही. त्यांच्या ताकदीने ते पूर्णपणे लढतील आणि ते पूर्णपणे लढले. लोकसभेच्या वेळेसही सांगतो, काँग्रेसकडूनही असेल आणि BJPकडूनही असेल, तुम्ही इलेक्शन लढवू नका असं सांगण्यातही आलं. तुम्ही बोलता ते लढले. तुम्ही बोलता 2 महिने अगोदर इलेक्शनच्या वेळेस ज्यावेळेस आपण बघितलं लोकसभेच्या वेळेस इम्तियाजचं तिकीट सर्वात शेवटी फायनल झालं. तिथे अगोदर तुमची जागा होती, नंतर ती गोपीचंद. आता तुम्ही सांगितलं की पडळकरांचं तिकीटही तुम्ही असं चेंज केलं लास्ट मोमेंटला. मग ते तसं होऊ शकतं ना की तिकडे नाही झालं तर मग लास्ट मोमेंटला चेंज झालं. दुसरं झालं 48 मतदारसंघामध्ये. आणि मी असं म्हणेन की औरंगाबादची सीट ही जनता दलाच्या नावाने सोडली गेली होती आणि जनता दलाकडून कोळसे पाटलांचं नाव आलं होतं. MIMनी ज्यावेळेस लढण्याचा हे केला तर त्यावेळेस त्यांनी सुद्धा औरंगाबादच्या सीटवरती दावा केला. मी असं म्हणेन इम्तियाजचं नावसुद्धा लेट आलं असं तुम्ही म्हणताय, हे बरोबर आहे. याचं कारण की आम्ही असं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जर कोळसे पाटलांनी घाई केली नसती तर देवगौडा आणि असदुद्दीन ओवैसी या दोघांनी बसून काय करायचं त्याचा निर्णय घेतला असता तिथे. आणि म्हणून असदुद्दीन ओवैसी आणि देवगौडा हे दोघंही चांगले मित्र असल्यामुळे आणि स्टेट निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये देवगौडांच्या पार्टीला JDSला 7 दिवस प्रचाराला जाऊन ओवैसी तिथे बसले होते. तेव्हा हा टाय कसा सोडवावा हा त्यांच्या म्हणून इट वॉज अ लीड, दुसरं काही नव्हतं. पण याचा अर्थ असा आम्ही पकडायचा की तुम्ही 2 महिने अगोदर सगळे तिकीट जाहीर करणार. 2 महिने अगोदर वंचितचे सगळे 2 महिने अगोदर जाहीर होणार. आमचे तिकीट किती मतदारसंघ फायनल आहेत आता किती मतदारसंघ फायनल आहेत तुमचे? ते आता मी आकडा नाही सांगू शकत, पण काही जणांना आम्ही कामाला लावलं एवढं निश्चित आहे. म्हणजे 288चे 288 288 नाही, काही मतदारसंघ सगळे शेवटी आम्ही ज्यावेळेस फायनल केले त्यावेळेस ही पॉलिटिकल चर्चा कुठलीच नव्हती. किंवा BT म्हणूनच आम्हाला लढायचं होतं असं मला वाटत होतं. म्हणजे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आत्ता सर काँग्रेस पक्षाने पब्लिकली अजून आम्हाला काही आम्ही जे काही बोलत असतो दोघंही ते तुमच्या माध्यमातूनच बोलत असतो, त्याच्यामुळे मी तुमचे पहिल्यांदा आभार मानतो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. नाही पण तो आम्हाला कॉल घ्यावाच लागेल, त्याचं एक आम्हाला भूमिका घ्यावी लागेल. नाही पण जे 1 लाखाच्या वर जवळपास काही मतदारसंघात तुमच्या तिथे तरी तुम्ही फायनल केलं की नाही? 1 लाखाच्या वर जिथे मतं मिळाली ते मतदारसंघ असं नाही फायनल केलेलं आहे की ज्या ठिकाणी 1 लाख मिळाले तिथले. म्हणजे तुमची आम्ही असं एक फायनल करत चाललेलो आहोत त्याच्यामध्ये की विधानसभेचे इलेक्शन आणि लोकसभेचं इलेक्शन हे टोटली दुसऱ्या प्लँकवरती लढल्या जातं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे जिथे आम्हाला असं वाटतं की वी आर बेटर प्लेस्ड, म्हणजे लोकसभेला आम्हाला मतही मिळाली नसली पण आम्ही जिथं बेटर प्लेस आहोत, चांगल्या स्थितीमध्ये आहोत त्या विधानसभेमध्ये, त्याची आम्ही सगळं सुरुवात. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला आयात उमेदवार मिळाला तर तो तुम्ही बदलणार नाही? आयात उमेदवार नाही, गोपीनाथ सुद्धा हा आयात उमेदवार नाही. मी आजही हे करतो. सांगलीच्या जाहीर सभेमध्ये आमची जी ही झाली होती त्यावेळेस गोपीनाथला हरिभाऊ भदे यांनी असं ऑफर दिली होती की तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला असं उमेदवारी देतो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यांच्याकडून ज्यावेळेस आली नाही त्यावेळेस मग तात्या शेंडगेंचे असताना उमेदवारी आम्ही फायनल. त्याच्यामुळे ही इज नॉट एन इम्पोर्टेड कॅन्डिडेट असं मी म्हणतो. बाळासाहेब, काल काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीत असं सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा वंचित बरी आहे आपल्याला, तर वंचित आणि काँग्रेस असे एकत्र येऊन राष्ट्रवादी बाजूला झाली तर तुम्ही सोबत जाल का? ते मी जसं म्हणाल की आम्ही ह्याच्यावरती कॉलच घेतला नाही अजून, त्याच्यामुळे ऑफिशियली काही बोलू शकत नाही आता. पण त्यांना राष्ट्रवादी नकोशी वाटणं, वंचित आपलीशी वाटण्याचं कारण काय वाटतं? तो त्यांनाच विचारलेला बरा असं मला वाटतं.
एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा एक दुसरा त्यावेळेस राहून गेला होता बसपाचा, त्यानंतर आपला विषयांतर झालं. एक जे तुम्ही सुरू केलं आहे सोशल इंजिनिअरिंग ते सक्सेस झालं बसपाचं ज्यावेळेस तिथे एक मायावती ब्राह्मणांना घेऊन बरोबरीत आल्या, त्यानंतर मुख्यमंत्री बनल्या. तर तुमचं नाही हां कांशीराम यांनी एक आपली फोर्स उभी केली होती. त्यावेळेस मायावती कोणीच नव्हत्या. टू बी व्हेरी फ्रँक, कांशीरामनी मुलायम सिंग बरोबर समझोता केला आणि तिथून त्यांचं सरकार आलं. त्या सरकारचं प्रमुख जे मायावतीला करण्यात आलं त्या सगळ्या याच्यामध्ये 2.5 वर्ष फक्त ते सरकार चाललं, भांडणं झाली आणि वेगळी झाली त्या ह्याच्यामध्ये. त्यानंतर आलेल्या सरकारला मायावती मुख्यमंत्री झाल्या, सपोर्टेड बाय BJP त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तेही सरकार म्हणजे तेही बदलण्याचं सरकार आलं आणि त्याच्यानंतर मग पुन्हा अजून एक युती झाली आणि नंतर 2004च्या मायानंतर निवडणुकीमध्ये मायावतींनी स्वतंत्रपणे असताना निवडणुका लढवल्या. त्यांचं एक सोशल इंजिनिअरिंग झालं आणि त्या सोशल इंजिनिअरिंगच्या याच्यावरती ते मुख्यमंत्री झाले आणि त्याच्यानंतर मग त्यांचा डाऊनफॉल सुरुवात झालेला आहे. सोशल इंजिनिअरिंग इलेक्शन ओरिएंटेड असेल तर ते सक्सेस राहतं, म्हणजे इलेक्शन पुरतं सक्सेस राहतं. पण एकदा ते इलेक्शन संपलं की त्या सोशल इंजिनिअरिंगचा लाभ नसेल तर मग तुमचा डाऊनफॉल व्हायला सुरुवात होतं. तर त्यांनी ते सोशल इंजिनिअरिंग केलं ना, त्यांनी ब्राह्मणांना तिकीट दिली, पर्सेंटमध्ये तिकीट दिली, ते त्यांचं सक्सेस झालं. त्यावेळेस गव्हर्नमेंट आलं पण पार्टी म्हणून विकनिंग झाली, एवढं लक्षात घ्या. आणि म्हणून नेक्स्ट इलेक्शनमध्ये 2008 की 2009च्या इलेक्शनमध्ये मायावती इलेक्शन फार बॅडली हारले अशी असणारी परिस्थिती आहे आणि अखिलेशचं गव्हर्नमेंट आलं त्या ठिकाणी. तुम्ही तसं सोशल इंजिनिअरिंग महाराष्ट्रात करणार का? ते आम्ही असं सुरुवात केली आहे ना, वंचितांची एक प्रोसेस आम्ही सुरुवात केलेली आहे. वंचितांची ठीक आहे, ब्राह्मणांना सोबत घेऊन सुरुवात करणार का? मला म्हणजे ब्राह्मण भेटला पाहिजे ना. मला वंचित ब्राह्मण भेटला पाहिजे. नाही, सत्तेकडे ती वाटचाल त्यांची सत्तेकडे होती, तशी तुमची सत्तेकडे वाटचाल होणार का हे मी विचारतोय. माझं काय म्हणणं आहे, ब्राह्मणांना तिकीट द्यायला मला हरकत नाही, पण मला वंचित त्याच्यातला सापडला पाहिजे, इस्टॅब्लिश नको. बाळासाहेब, या इलेक्शननंतर एकंदर असा मतप्रवाह मुस्लिमांच्यातनं समोर येतो की किती दिवस मुस्लिमांनी सेक्युलरिझमच्या नावाखाली इतर उमेदवारांना मतं द्यायची आणि निवडून आणायचं, त्यापैकी आमच्यातल्याच का नाही असे एकंदर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे किमान विधानसभेला तरी तुम्ही त्या बहुल भागांमध्ये असे उमेदवार उभे करणार आहात का? ते आत्ताच्या जी काही मुसलमानांमधली रिथिंकिंग चाललेली आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये, त्यांच्या असं लक्षात आलं की 4 मुस्लिम उमेदवार उभे राहिले. मालेगाव, परभणी, औरंगाबाद आणि हातकणंगले. औरंगाबादमध्ये मौलवींचं राजकारण अगोदर लवकर लक्षात आल्यामुळे ती तिथे स्टॉप झाली. किंवा मी असं म्हणेन, मालेगाव, परभणी आणि हातकणंगले या मतदारसंघामध्ये जे काही घडलं त्या घडलेल्या बॅकग्राऊंडवरची शेवटची ही निवडणूक असल्यामुळे औरंगाबादमध्ये काही गोष्टी आम्हाला असणाऱ्या कंट्रोल करता आल्या अशी असणारी परिस्थिती आहे. पण या सगळ्या उमेदवारांना, म्हणजे इव्हन हातकणंगलेचे उमेदवार असेल किंवा असणारं परभणीचे की जे 2 मुस्लिम उमेदवार आहेत, मुस्लिम मतं न पडता सुद्धा दे हॅव क्रॉस्ड 1 लाख. तेव्हा हा जो भाग घडलेला आहे की आपण मतं दिली नाहीत पण तरीही वंचिताच्या नावावरती ह्यांना असणारं एवढी मतं मिळालेली आहेत, तेव्हा आपलं कुठेतरी चुकलं आहे. किंवा आपण असणारं नुसतं जे म्हणत होतो की आपला वापर झालेला आहे, तर इथे आपला असणारा वापर नाही, तर आपण इथल्या इक्वल फुटिंगवरती आलेलो आहोत ही आता जाणीव मुस्लिमांना जे व्हायला लागली आहे. आणि त्याच्यामुळे असणारं हे आहे की आपण वंचितांबरोबर राहिलं पाहिजे अशी जी काही फतवे निघण्याच्या अगोदरची जी भूमिका होती ती पुन्हा आता आम्हाला येताना दिसते आहे. आणि तोच मास कार्यकर्त्यांना भेटत आपण असं एकत्र राहिलं पाहिजे अशी असणारी भाग आहे.
राहिला विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व देण्याचा, तो निश्चितपणे राहील एवढं मी आपल्याला सांगतो. 50-50% नाही, 50-50% राहणार नाही आहे. जिथे ज्या उमेदवारावरती असणारं विनेबिलिटी आहे तिथे आम्ही निश्चितपणे उभे करणार. आता जसं कोणी आम्हाला सांगितलं नव्हतं की हातकणंगलेला तुम्ही असं हे करताय, अनेक जणांनी आम्हाला सांगितलं की यांना डिपॉझिट जाईल. म्हटलं ठीक आहे, डिपॉझिट जाऊ द्या म्हटलं होतं, बघू तर खरं. पण त्याला 1,40,000 मतं मिळाली. पण आता तरी राजू शेट्टींना बरोबर घेणार की नाही ते तर बोललेत. ते राजू शेट्टी, मी त्यावेळेसही मला सांगितलं होतं की समजा काँग्रेसचं आमचं जमलं नाही तर तुम्ही आमच्याबरोबर येणार आहात का? तर त्यांनी सरळ चॉईस सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर येऊ शकत नाही, मला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर जावं लागतं. त्यांनी पॉलिटिकल चॉईस केला होता, त्याच्यामुळे आमचा काही नाही. आता ते जर वंचित बहुजन आघाडी पॉलिटिकल चॉईस म्हणून करत असतील तर आम्ही त्यांचं स्वागत करायला बसलो होतो. जसं राज ठाकरेंचंही करणार तुम्ही आता? नाही, राज ठाकरेंविषयी तुम्ही खूप चांगलं बोलताय आजकाल. ते मला विचारण्यात आलं की त्यांचं फ्युचर पॉलिटिक्स काय. तेव्हा मी असताना एवढंच म्हणालो की सेक्युलर मतांमध्ये जी काही स्पेस निर्माण झाली ती स्पेस आम्ही खाल्ली आणि सत्तेच्या मार्गाकडे आम्ही असताना निघालो. तशीच मला असणारा स्पेस ज्या हिंदुत्ववादी मतदारांमध्ये दिसते आणि ती हिंदुत्ववादी मतदारांतली स्पेस जर कोण घेऊ शकतं तर म्हटलं राज ठाकरे घेऊ शकतो. ही हॅज टू, म्हणजे त्याच्यामुळे राज ठाकरेंना स्वतःहून डिसाईड करायचं आहे की ती स्पेस वंचितासारखी घ्यायची का, तुमच्याबरोबर त्यांना घेणार का. ते मी जसं म्हटलं की त्यांची स्पेस वेगळी आहे. ती हिंदुत्वाची स्पेस आहे आणि ही सेक्युलर स्पेस आहे, त्याच्यामुळे दोन वेगवेगळे फोर्सेस आहेत. बाळासाहेब, स्पेस वेगवेगळी आहे, तत्वाची लढाई आहे, सगळं आहे. पण मग अशा वेळेस बाळासाहेबांना RSS मध्ये जाणारा, RSS मधून आलेला माणूस कसा काय चालतो बाळासाहेबांना, हा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. प्रश्न असा आहे, माझ्या अंदाजानं गोपीचंद पडळकर बरोबर बाहेर किती जण पडली हा त्याच्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याच्यापैकी 3 जणांनी आपले असणारे अनुभव लिहिलेले आहेत. ते अनुभव माझ्या अंदाजानं फार की आम्ही बाहेर का पडलो ह्या सगळ्या संघटनेत म्हणजे मान्य आहे माझं म्हणून त्यांचं जे लिखाण आहे, त्यांनी जी छोटी पुस्तिका लिहिली की आम्ही का बाहेर पडलो त्या सगळ्या ह्याच्यातून, ही भूमिका महत्त्वाची आहे. म्हणजे मी एका विचारसरणीचा असेल हे बरोबर आहे, पण त्याच्यानंतर बाहेर पडल्यानंतर मी का बाहेर पडतोय आणि मी आता हे का सोडतोय, ते सोडल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याला टॉर्चर करत राहणार असाल तर माझ्या दिस इज नॉट अ सोशल लाईफ. म्हणजे RSSच्या वंचितांना पण तुमच्याकडे स्थान आहे. RSSच्या वंचितांना नाही, RSS का सोडली असे वंचित म्हणत असतील तर मला स्थान आहे. नाही, वंचित मध्ये आले म्हणून वाल्याचा वाल्मिकी झाला काय? नाही, वाल्याचा वाल्मिकी झाला असं मी म्हणत नाहीये, पण आमच्याकडे येण्याच्या अगोदर स्वतःचं सोशल लाईफ निर्माण करण्याच्या अगोदर मी ज्या संघटनेमध्ये होतो ती संघटना मी का सोडली आहे ही लिखित ज्यावेळेस तो लिहितो आणि नवीन सोशल लाईफ ज्यावेळेस सुरुवात करतो त्यावेळेस तुम्हाला एक्सेप्ट केलंच पाहिजे. म्हणजे तुम्ही भविष्यात जर आणखी आले असे तर त्यांना पावन करून घेणार. ते पावन करून घ्या, पावन असं कोणीच होत नाही, म्हणजे त्या कल्पनेत मी नाहीच आहे. हाच विषय पुढे मी घेऊन जातो की शरद पवारांनी नुकतंच एक कार्यकर्त्यांना हे करताना, मार्गदर्शन करताना RSS चे कार्यकर्ते कशा प्रकारे प्रचार करतात त्याचा आदर्श घ्या असं म्हटलंय. तशी चिकाटी असू द्या, याच्याविषयी काय सांगाल तुम्ही? कुठल्याही कार्यकर्त्यांनी ती चिकाटी स्वतःला चिकटून घेऊ नये या मताचं मी आहे. अच्छा.